इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निघणार आहे। त्यापूर्वीची आपण सुरक्षेची उपाययोजना बघू शकतो। अत्यंत कडेकोट अशी ही सुरक्षा व्यवस्था आहे। इथे खासदारांव्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये जाण्यास मनाई आहे। सगळी प्रसार माध्यमं बाहेर थांबलेली आहेत यासाठी की कुठल्याही क्षणी राहुल गांधी जे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेतील त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जवळपास 300हून अधिक खासदार जे इंडिया अलायन्सचे एकत्रित लोकसभा आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत ते या मोर्चात सहभागी होत आहेत। मोर्चाची स्ट्रॅटेजी ठरल्याप्रमाणेच सुरू झालेली आहे। सकाळी संसदेत दोन्ही सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेत मतचोरी या मुद्द्यावर विरोधकांनी मोठा गोंधळ घातलेला आहे आणि त्यानंतर ही मोर्चाची आता कुठल्याही क्षणी सुरुवात होणार आहे। त्याआधी आपण बघितलं राहुल गांधी यांनी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन साधारण 4 दिवसांपूर्वी केलं, ज्यात महाराष्ट्र कर्नाटक या निवडणुकांमध्ये कशी मतचोरी झाली या बाबतीतली सविस्तर पुराव्यासहित माहिती देण्यात आली। इंडिया ब्लॉकच्या बैठकीतही त्या नेत्यांना सगळी माहिती मतचोरीची देण्यात आली। जवळपास 6 महिने यावर रिसर्च केला गेला आणि त्यानंतर ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार झालेलं आणि त्यानुसारच या आघाडीच्या मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।